नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांना बीएमएस साठी एक चांगलं ऑप्शन त्यांच्याकडे असावं यासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये छत्रपती शाहू महाराज आयुर्वेदिक कॉलेज या कॉलेजचा कट ऑफ 2023 आणि 2024 चं कट ऑफचं कंपॅरिझन, या कॉलेजची एअर ऑफ इस्टॅब्लिशमेंट, या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आणि या कॉलेजमध्ये किती सीटचा इंटेक आहे या सर्वांबद्दल आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत। चॅनेलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनेलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे। त्याचबरोबर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला या कॉलेजबद्दलच्या सर्व शंका आपण या ठिकाणी दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। तसेच आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स या पेड काउन्सिलिंग आमची या ठिकाणी चालू झालेली आहे। जे आपल्या स्क्रीनवर नंबर दिसतो त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये तुम्ही या ठिकाणी सामील होऊ शकता। सर्वप्रथम या कॉलेजची स्थापना छत्रपती शाहू महाराज आयुर्वेदिक कॉलेज याची स्थापना 1990 साली झालेली आहे। 1990 सालीचे प्रायव्हेट कॉलेजेस आहे। नॅक ॲक्रेडिटेड विथ B++ ग्रेड असणारे हे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचं हे आयुर्वेदिक महाविद्यालय आहे। हे छत्रपती संभाजीनगर येथे आहे आणि याचे लास्ट इयरचे जे स्टुडंट किती होते या संस्थेमध्ये, त्याचबरोबर हे एक प्रायव्हेट नामांकित BMS कॉलेज आहे। या BMS कॉलेजमध्ये हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि या कॉलेजमध्ये साधारणतः 100 सीट्स ॲफिलिएटेड विथ महाराष्ट्र स्टेट युनिव्हर्सिटी म्हणजे महाराष्ट्र हेल्थ युनिव्हर्सिटी बरोबर याचं ॲप्लिकेशन आहे। ह्याच्यामध्ये जे सीटचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे ते म्हणजे 100चा इंटेक आहे। 100च्या इंटेकमध्ये 70 सीट जे आहेत त्या स्टेट कोट्यासाठी दिलेल्या आहेत, 15 सीट ज्या आहेत त्या ऑल इंडिया कोट्यासाठी दिलेल्या आहेत आणि 15 ज्या सीट्स आहेत त्या NRI कोट्यासाठी दिलेल्या आहेत। ऑल इंडियाची जी काउन्सिलिंग होते त्याला आपण A22C333 जे आयुषचे जे राऊंड आहेत त्याच्यामध्ये ते काउन्सिलिंग केली जाते। त्याचबरोबर या कॉलेजचा जी फीज आहे लास्ट इयरची ती फीज पण आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। त्या फीजचं देखील आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। BMS साठी या कॉलेजची गेल्या वर्षी स्टेट मेरिट कोट्यामधून जर तुमचं ॲडमिशन झाले असेल तर तुम्हाला 2,11,500 एवढी फीज पे करायची आहे। ऑल इंडिया कोट्यामधून जर तुमचं ॲडमिशन झाले असेल तर तुम्हाला 2,11,500 रुपये फीज पे करायचं आहे। इन्स्टिट्यूशन कोटा ज्याला आपण NRI कोटा किंवा इन्स्टिट्यूट कोटा ज्याला म्हणतो ह्याच्यासाठी तुम्हाला 6,34,500 रुपीज फी पे करायचे आहे आणि जर समजा NRI कोट्यातून ॲडमिशन झालं तर तुम्हाला 10,57,500 कोटा जे फॉरेनचे स्टुडंट आहेत त्यांची फीज डॉलरमध्ये असते, त्यामुळे त्यांची फीज या ठिकाणी थोडी जास्त आहे। त्याचबरोबर हे जे कॉलेज आहे या कॉलेजमध्ये महत्त्वाचं म्हणजे कॅटेगरी वाईज जी फीज असणार आहे त्या फीचं देखील आपण या ठिकाणी चर्चा करूया। ओपनमध्ये 1,88,000 रुपये तुम्हाला फीज पे करायची आहे ट्युशन फीज, डेव्हलपमेंट फीज 23,500, टोटल फीज 2,11,500 ही फीज तुमची असणार आहे। OBC आणि SCBC कॅटेगरी हे मराठा समाजाची विद्यार्थ्यांची SCBC कॅटेगरी ह्याच्यामध्ये 94,000 त्यांची ट्युशन फीज होती, 23,500 त्यांची डेव्हलपमेंट फीज आहे, 1,17,500 ही टोटल फीज होणार आहे। EBC किंवा EWS कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी 1,05,750 आहे, 94,000 रुपये ट्युशन फीज आणि 11,750 डेव्हलपमेंट फीज। SBC, VG, NT1, NT2, NT3 यांच्यासाठी ट्युशन फीज पूर्णपणे माफ आहे, 23,500 जेवढी त्यांना फीज या ठिकाणी पे करायची आहे। पण ह्याच्यासाठी ह्यांच्याकडे सगळे कास्ट कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सगळं असणं गरजेचं आहे आणि तुमचं ॲडमिशन महाराष्ट्र राज्याचे जे काउन्सिलिंगची प्रोसेस असते CET सेलची त्याच्या थ्रू तुमचं ॲडमिशन होणं गरजेचं आहे। SC ST साठी फीज नाही आहे, 0 रुपयामध्ये तुमचं या ठिकाणी ॲडमिशन होऊ शकतं आणि याची जे DD काढायचं आहे ते तुम्हाला CSMSS आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अकाउंट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, नॅशनल बँकेच्या अकाउंटमध्ये तुम्हाला हे DD या ठिकाणी काढायचं आहे। हॉस्टेलचं पण यांनी दिलेलं आहे। विदाऊट मेस बॉईजसाठी 30,000 रुपये फीज आहे
गर्ल्ससाठी विथ मेस 63,000 रुपये या कॉलेजचा लास्ट इयरचा आणि 2023चा जो कट ऑफ आहे, या कट ऑफचे आपण या ठिकाणी कंपॅरिझन करणार आहोत. ओपन साठी 2023 मध्ये 665 मार्कला हे कॉलेज मिळालेलं होतं राऊंड 3 ला. ते 2024 मध्ये 474 मार्कला हे आयुर्वेदा कॉलेज मिळालेलं आहे. एससी साठी 408 मार्कला 2023 ला हे कॉलेज मिळालं होतं. ते 484 मार्कला 2024 मध्ये कॉलेज मिळालेलं आहे. एसटी साठी 306 मार्कला हे कॉलेज मिळालेलं होतं. तेच 347 मार्कला हे कॉलेज मिळालेलं आहे. एनटीपी साठी 398 मार्कला हे कॉलेज मिळालेलं होतं 2023 मध्ये. तेच 501 मार्कला 2024 मध्ये कॉलेज मिळालेलं होतं. विजय साठी 460 मार्कला हे कॉलेज मिळालेलं आहे. तेच 528 मार्कापर्यंत हे कॉलेज 2024 मध्ये गेलेलं आहे. एनटीसी साठी 465 मार्कला हे कॉलेज मिळालेलं होतं. तेच 546 मार्कला 2024 मध्ये राऊंड 3 ला हे कॉलेज मिळालेलं होतं. ओबीसी साठी 463 मार्कला हे कॉलेज मिळालेलं आहे 2023 मध्ये. तेच 2024 मध्ये 517 मार्कला हे कॉलेज मिळालेलं होतं. एनटीटी साठी 466 मार्कला हे कॉलेज मिळालेलं होतं. तेच 547 मार्कला 2024 मध्ये हे कॉलेज मिळालेलं आहे. एससीबीसी म्हणजे मराठा समाजाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 2024 मध्ये हे कास्ट कॅटेगरी आली होती. ते 476 मार्कापर्यंत 2024 मध्ये कॉलेज मिळालेलं होतं. आणि ईडब्ल्यू साठी 472 मार्कला हे कॉलेज काय झालेलं आहे राऊंड 3 ला 2024 मध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. हे कॉलेज अत्यंत जुनं आहे. 1990 ची इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट आहे. त्यामुळं हे कॉलेज एमबीबीएस कॉलेज जीएमसी औरंगाबाद नंतर हे कॉलेज येतं. त्यामुळे हे आयुर्वेदाचं टॉपचं कॉलेज आहे. त्यामुळे ह्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करणे या ठिकाणी गरजेचं आहे. आणि अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी तुम्ही आमच्या ब्राईट फ्युचर मेकरला सबस्क्राईब करायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. त्या लिंकला क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे. आणि आमच्या पेड काउन्सिलिंगचा तुम्ही या ठिकाणी फायदा घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती न मिळाल्यामुळे तुमचं ऍडमिशन मध्ये तुमचं नुकसान काही न होण्यासाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. अशा पद्धतीने मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.